नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरातील मोह माया विद्यालय प्राथमिक शिक्षक ह्या शिक्षणातील एक वेगळंपण आपल्याला इकडे बघायला मिळतोय. त्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थी खऱ्या अर्थानं सबल आणि सकारात्मक झाला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं आपण बघू शकतो या ठिकाणी आजच्या या दिनानिमित्त आया प्रमुख पाहुण्यांचं आयोजन झालेलं आहे. आणि म्हणून हे प्रकल्प आहेत ते खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येकाला आणि प्रत्येक तरुणांना प्रत्येक विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळणार आहे. आणि त्या अनुषंगानं प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपल्याला आलेले बघायला मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने एक वेगळा आपण या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे आणि म्हणून तरुणांना प्रेरणा चालना देण्याचं काम आहे. सर्वप्रथम आपण इकडे दीदीकडे जाणार आहे. दीदी, तू काय माहिती? मी आज म्हणींवरून गोष्ट सांगणार आहे. माझ्या म्हणीचं नाव आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट. अजून आणि आपण बघू शकतो बाकी सुद्धा विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपण जाणार आहोत. शिक्षक आहेत या ठिकाणी जो शिक्षक वृंद आहे या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला तर महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्रातली परंपरा आणि महाराष्ट्रातली एकीकडे शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून आपण बघतोय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात आलेला आहे. आणि हा जो उपक्रम आहे तो खऱ्या अर्थानं तरुण पिढीला सकारात्मक ऊर्जा देणारा, प्रेरणा देणारा आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी, महाराष्ट्र ही शिक्षणाची भूमी आणि महाराष्ट्र आहे तो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. म्हणून प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी आपल्याला दीप प्रज्वलन केलेलं आहे. दीप प्रज्वलनानंतर अनेक विद्यार्थ्यांनी विविध कौशल्याच्या माध्यमातून एकदा आपल्याला घेतलेले कार्यक्रम आपण या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपण जाणार आहे. कारण विद्यार्थी घडला पाहिजे, देश घडायचा असेल तर तरुण घडला पाहिजे आणि तरुण घडला, विद्यार्थी घडला तर देशाचं भविष्य घडेल. ह्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतोय ह्या कार्यक्रमांचं हे केलेलं आहे. अक्षरवृत्ते या ठिकाणी आपल्याला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमांचं हे केलेलं आपल्याला बघायला बोलतोय. पण सर्वप्रथम इकडे आल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्याकडे जाणार आहे. आपण सर्वप्रथम ह्या विद्यार्थ्यांनी जो कला गुण आपल्याला साकारलेला बघायला मिळतोय त्यानुसार आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडे आपण जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात काय भाव जोडलेले आहेत आपण ते जाणून घेणार आहे. मित्रा, ही काय कलाकृती तुम्ही साकारली? तू कोण बनलाय? भाजीवाला. भाजी विक्रेता. आपण बघू शकतो ह्या लहान मुलानं कशा प्रकारे आपल्याला भाजीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो एक दुसरा तरुण आहे. तुम्ही काय सांगणार आहे? लोहार. लोहार. काय या लोहारच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? दीदी, तुम्ही कोण झाला? लोहार. लोहार. तर मित्रांनो, आपण बघू शकतो लोहार म्हणलं की आपल्याला बत्ता, हातोडी, त्याचबरोबर शेतातली जी अवधरण आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर बघायला मिळतोय. आणि आपण दुसरे एक आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला सुताराची जी कलाकृती आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कुठलाही व्यवसाय करत असताना त्याचबरोबर आपण आपलं इमिटेशन ज्वेलर्सच्या माध्यमातून आपण बघतोय की या ठिकाणी दागिने घडवण्याचं काम सोनार करतोय. त्याचबरोबर आपण बघतोय की इथं शेतकरी खऱ्या अर्थाने या देशाचा बळीराजा, पोशिंदा शेतकरी ह्याचा सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. मी एक शेतकऱ्याकडे जातोय. तुझं नाव काय? मी आहे सोनवणे. तुम्ही काय बनलात? काही शेतकरी. आणि म्हणून शेतकरी आपण बघू शकतोय. त्याचबरोबर कुठलाही व्यवसाय छोटा नसतो तर त्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजाला काय अपेक्षित आहे हे पाहण्यापेक्षा दीदी आपण कोणती भूमिका साकारली? गुरुड समाज. टोपली विल का आपण बघू शकतो. त्याचबरोबर आपण सगळ्यापर्यंत आपल्याला पोहोचणं शक्य आहे. पण मात्र महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्रातली परंपरा या ठिकाणी आपण या देशाचा शेतकरी बळीराजा पोशिंदा त्याच्याकडे सुद्धा आपण गेलो. तुझं नाव काय? हार्दिक. हार्दिक. हार्दिक हे काय आहे? शेतकरी. शेतकरी. मित्रांनो, शेतकरी बळीराजांचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. त्याचबरोबर अनेक तरुण असतील, त्याचबरोबर वेगळे. पण सर्वप्रथम आपणाला संत ज्ञानेश्वर महाराज आपणाला या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज, कारण ह्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा, महाराष्ट्रातल्या
एक वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्राला मिळालेला गाढ अभ्यास आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं केलेलं आहे. आता तू काय ज्ञानेश्वराच्या बद्दल सांगशील? ठीक आहे, ओके दीदी. संत ज्ञानेश्वर महाराजांचा वेश परिधान केलेले आपल्याला ज्ञानेश्वर महाराज बघायला मिळाले, काय माहिती देशील? संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई कुलकर्णी, त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांना 3 भावंडे होते, निवृत्तीनाथ, सोपानदेव व उक्ताबाई. त्यांचे प्रमुख ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी. त्यांचे चमत्कार म्हणजेच त्यांनी रेड्यामुखी वेद वदविला. त्यांची भिंत चालवण्याची कथाही प्रसिद्ध आहे. त्यांनी लोकांना शिकवण दिली, सर्व मानव समान आहेत. त्यांनी जातीभेदाचा विरोध केला, भक्ती मार्गाचा प्रसार केला. ज्ञानेश्वरांचा विचार म्हणजेच अवघा रंग एक झाला, देह आणि जीव. त्यांनी 1296 मध्ये आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरातला तरुण आणि तरुणी घडली पाहिजे. खऱ्या अर्थानं कुंभार मडकं घडवतो, पण त्या मडक्यामध्ये आणि त्या मातीमध्ये चिकटपणाचा अंश पाहिजे, तो शिक्षक करत असतो. म्हणून इथल्या सर्व शिक्षकांना मी सलाम करतो, कारण आपण एक अशी पिढी घडवताय, आपण एक असा देश घडवताय आणि यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली ह्या मी तरुणांच्याकडे जातो. मित्र, काय संत गाडगे बाबा, त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1800 गाडीबाबाने आपल्याला काय शिकवून दिली? त्यांनी आपल्याला स्वच्छतेचा निर्माण दिला. मित्रांनो, आपण बघू शकतो, त्याचबरोबर प्रत्येकानं असं आहे. मी इकडे ताईकडे जातोय. तुकाराम महाराजांचं काय सांगशील? मी त्यांचा जन्म मृत्यू वगैरे सांगणार आहे. तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे झाला होता. त्यांचा मृत्यू इसवी सन 1649 मध्ये त्यांनी आपले संपूर्ण जीवन कार्य पूर्ण करून देहू येथे समाधी घेतली होती. त्यांनी आपल्याला एकच शिकवण दिली की मानव सेवा हीच ईश्वर सेवा असते. धन्यवाद. आपण बघू शकतो, या ठिकाणी आज तुकाराम बीज महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रातल्या संस्कृतीचं परंपरा होत असताना त्याचबरोबर आपण जाणार. मित्र, तू काय माहिती देणार आहे? मी समर्थ रामदासांची माहिती देणार. रामदास स्वामी, काय सांगशील रामदास स्वामी? समर्थ रामदास स्वामींचा जन्म 24 मार्च 1608 साली झाला. त्यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1681 मध्ये झाला. मित्रांनो, हे प्रत्येकानं जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या बद्दल कोण माहिती देणार आहे? आपण देणार आहात? नाही, त्यांची संत एकनाथ. मी त्यांची माहिती सांगतोय. ते आपण बघू शकतो, अनेक या ठिकाणी जी तरुण पिढी आहे, ही लहान निरागस मुलं आहेत. ह्या मुलांचं आयुष्य घडावं, ही मुलं एक चांगले उद्योजक बनावे, एक चांगले तरुण बनावे, एक चांगले संत बनावे. आणि म्हणून या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची जशी जोड आहे, शेतकऱ्यांची जोड आहे, बळीराजाची जोड आहे, तसं महाराष्ट्राचं सर्वात मोठं. दीदी, आपण काय संत बहिणाबाई. काय वाटतंय संत बहिणाबाई चौधरी? मी आज तुम्हाला संत बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. त्यांचा उपदेश तरुणांच्या मनामध्ये मात्र हे सगळं रुजत असताना मात्र खऱ्यात मी सरांच्याकडे जातोय. सर, एकीकडे समाज मनाचा कळत जळत चाललाय, माणसातलं माणूस बदलत चाललंय आणि अशा वेळेला हे सर्व शिक्षक आहे, हा सगळा तो स्टाफ आहे, ही तरुण पिढी आहे, हे तरुण विकास कौशल्याच्या माध्यमातून ह्या तरुणांना इथून पडल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर जी जोड आहे त्या जोडीच्या माध्यमातून कुठेतरी समाजामध्ये प्रगती करते, हे बघून एक काय वेगळा अनुभव. नमस्कार. आमच्या संस्थेचं नाव जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादर मुंबई 28 असून आम्ही जईच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून मोहविद्यालय संकुलाकडून आपल्या भारतामध्ये जी 12 बलुतेदार पद्धती आहेत, साळी, माळी, कोळी,
या अशा सगळ्या लोकांनी त्यांचे काय काय व्यवसाय आहेत ते सगळं आम्ही या बालगोपाळांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर संत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य हे अफाट आहे आणि त्यांनी 60 वर्षाची ज्यांची तपश्चर्या होती असे चांगदेव जेव्हा ज्ञानेश्वर माऊली यांना भेटायला आले तेव्हा ते वाघावरून आणि सापाचा असा चाबूक घेऊन आले, असूड घेऊन आले. तेव्हा मुक्ताबाई म्हणाली की हे ज्ञानोबा, हे काय चाललेलं आहे, तिकडनं आपले गुरु येत आहेत, अशा वेळी आपण काय करायचं, तर आपण या भिंतीवर चालून यांना आपण भेटू शकतो का. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती अफाट होती, श्रद्धा होती आणि मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, सोपानदेव हे तिघही चौघ भावंड ज्ञानेश्वर माऊलीसह या चांगदेवांना भेटायला गेले. हा सगळा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे आणि हा सगळ्यांना माहिती व्हावा आणि ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सन्माननीय संचालक आदरणीय अण्णा भगत सर, त्याच्यानंतर आमचे शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय सिंगासने सर, त्याच्यानंतर नव्याने आमच्या शाळेमध्ये रुजू झालेले उपप्राचार्य आदरणीय उगल मोगले सर आणि आमचे सगळे शिक्षक या ठिकाणी उत्तम असं त्यांनी हा जो प्रोजेक्ट मांडलेला आहे यामध्ये आमच्या शाळेतील सगळ्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये आदरणीय शिक्षिका, आमच्या ज्येष्ठ शिक्षिका अरुणा पाटील मॅडम, नाचरे मॅडम, हर्षा बाणे, महिमा पडकील, हेमंत पाटील अशा सगळ्या शिक्षक शिक्षकेतरांचा उत्तम असा सहभाग आहे. त्यानंतर आमच्या शाळेमध्ये आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी रामदास पाध्ये आहेत. त्यांचा पपेट शो पूर्ण जगाला माहिती आहे आणि अशा ह्या जगप्रसिद्ध रामदास पाध्ये आमच्या छबिलदासचे माजी विद्यार्थी आहेत आणि या माजी विद्यार्थ्याची कलाकृती आमच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महाविद्यालय संकुलातील पूर्व प्राथमिक विभागातील त्यांचा वारसा जपण्यासाठी ती आमची दुसरी टीम तयार होते. याचा मला सार्थ अभिमान आहे. आमच्या या अक्षीकरांच्या संस्थेमध्ये असे दिग्गज असे मान्यवर घडून गेलेले आहेत. मला आनंदाने सांगावंसं वाटतं, आमच्या शाळेमध्ये आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आनंद दिघे साहेब सुद्धा आहेत. आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी नरेंद्र जाधव आहेत. आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे शालेय समितीचे अध्यक्ष हे सुद्धा आमच्या परा विद्यालय शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर अण्णा भगत हे सुद्धा आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी मला गर्व वाटतो की माझ्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी ही सगळी मंडळी उपस्थित राहिली म्हणून माझं मन या ठिकाणी भरून येतोय. यापुढील आपण बघू शकतो 18 पगड आणि 12 बलतोय दारांचा एकोपा दाखवणं आणि महाराष्ट्रातली संस्कृती टिकवण्यावर आपल्याला काय एक वेगळेपण वाटलं की महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्रातली परंपरा, 18 पगड आणि 12 बलतोय दारांचा एकोपा बघितल्यानंतर काय वेगळा आनंद होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 18 पगड जातीचे सर्व लोक एकत्र करून आपली महाराष्ट्राची हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण त्यांच्यामुळेच इथे उभे आहोत. तर ते 18 पगड जाती आपल्या समोर इथे एकोप्याने कसे दिसत आहे, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन कसा व्यवसाय चालवला आणि प्रत्येकाला म्हणजे शिवाजी महाराजांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा नुकसान होता कामा नये. तर ते सर्व आपल्याला या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांनी हे दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा, तर ही संत परंपरा सुद्धा इथे दाखवलेली आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून चक्रधर स्वामी, महानुभाव पंत, संत वारकरी संप्रदाय सर्व इथं दाखवलेले आहेत आणि उत्तम अशी संस्कृती आपली जी आहे ती दाखवलेली आहे. मी या महाविद्यालय आपल्या या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील साहेब, अध्यक्ष सिंगासने सर, सर्व शिक्षक अरुणा पाटील मॅडम आणि सर्व शिक्षक यांचं आणि विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक करतो की अतिशय उत्तम अशी संस्कृती आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे. खऱ्या अर्थानं देश घडत असताना, महाराष्ट्र घडत असताना महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्रातली परंपरा आणि देश सेवेनं काम करणारी सगळी मंडळी, ताई काय आनंद होतो. आपण अशा विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्रातली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रमुख पाहुणे किंवा तुमच्या शाळेतील अनेक स्टाफना ही तुमची कलाकृती आवडली, काय आनंद. सर्वप्रथम म्हणजे आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देशाबरोबर त्या व्यवसायावरती अनेक
पूरक व्यवसाय हे केले जातात. मला आनंद हा आहे की पूर्व प्राथमिकचे एवढे छोटे विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा हे त्यांच्या आत्मविश्वासाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आणि त्याला खूप सुंदर सहकार्य केलं. इथे वेगवेगळे कार्य करत असताना विद्यार्थी त्यांचा व्यवसाय कसा आहे, त्या व्यवसायामध्ये काय काय आहे हे व्यवस्थित पद्धतीने सांगतात. इथे मराठी भाषेचे वेगवेगळे खेळ घेतलेले आहेत, ते दाखवलं जातं. म्हणजे एकाच ठिकाणी आपली मराठी भाषा, आपले व्यवसाय आणि प्लस आपली संत परंपरा यांचा एक सुंदर असं त्रिवेणी संगम झालेला मला इथे दिसतं. आणि याच्या माणसानं माणूस जोडलं गेलं की माणूस जे काय सुंदर होतं ते आपणाला मोह विद्यालयामध्ये बघायला मिळालं. काय वाटतंय ताई की एक आपण खूप छान पद्धतीनं हे सगळं जे बनवलेलं आहे, जे घडवलेलं आहे, तर आपण एक विद्यार्थी घडवतो. आपण विद्यार्थी घडवणं, एक आमदार एक तालुका घडवतो, एक खासदार जिल्हा घडवतो, एक नगरसेवक प्रभाग घडवतो, पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो. काय वाटतं? सर, आम्ही इथे म्हणजे आमच्या मुलांकडनं आम्ही भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि कोणताही उद्योग किंवा कोणताही व्यवसाय लहान नाहीये. म्हणजे ते छोटे जे उद्योग आहेत तेच खऱ्या अर्थाने देशाला आपल्या समृद्ध करतात. आणि आपली भाषा जी मागे पडत चाललेली आहे त्या भाषेबद्दल पण मुलांना आवड निर्माण व्हावी आणि ते खेळाच्या माध्यमातून त्यांना समजावं, म्हणून आम्ही ते खेळाच्या माध्यमातून पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तर ती संत परंपरा सुद्धा जागृत राहावी, मुलांच्या मनामध्ये त्या संतांविषयी पण संतांनी जी शिकवण दिलेली आहे ती त्यांना आचरणात आणता यावी. कसं छोट्या छोट्या ह्याच्यातून ते आम्ही त्यांच्याकडनं करून घेतले आणि त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगाच्या पाठीवरील एक महाराष्ट्र देश, महाराष्ट्रातली संस्कृती एक आगळीवेगळी संस्कृती. खऱ्या अर्थानं प्रत्येक या ठिकाणी तरुणांच्या मध्ये एक वेगळं नेतृत्व करण्याचा ह्या सगळं शिक्षकाने आपण प्रयत्न केलेला आहे. हे सगळं पाहत असताना प्रत्येकाला वाटतं की माझा विद्यार्थी घडला पाहिजे, काय वेगळा. मोहविद्यालय तसं आता तुम्ही म्हणालात की नेतृत्व घडवणारी शाळा आहे, तसंच ह्या शाळेनं अनेक दिग्गज ह्या शाळेने घडवलेले आहेत. अगदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक सारखे या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्याचंच प्रतिबिंब या ठिकाणी या कार्यक्रमामधून दिसतंय की अगदी लहान वयामध्ये त्या मुलावर वेगवेगळ्या कामाचं जे काही विभागणी असते आपल्या समाजामध्ये, आणि समाज ज्याच्यातून घडत असतो, समाज हा व्यक्तीपासून घडत असतो आणि ते व्यक्ती कसे वेगवेगळ्या कामात असतात हे कामाचं स्वरूप त्या मुलांना लहानपणापासून समजावं म्हणून ह्या शाळेच्या शिक्षकांनी अतिशय उत्तम आणि अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम या शाळेने घेतलेला आहे. खरंच या शिक्षकांचं, शाळेच्या मुख्याध्यापकांचं, ट्रस्टीचं खूप मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. खऱ्या अर्थानं मोहमाया विद्यालयांचे अनेक महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, विविध क्षेत्रामध्ये माझी अनेक विद्यार्थी आहे. त्यामुळे दळवी सर माझ्याकडे जोडलेले आहे. दळवी साहेब, खऱ्या अर्थानं आपण ह्या शाळेचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं एक वेगळं असतं, गुरु शिष्याचं हे नातं असतं. काय आपल्या शाळेचे विद्यार्थी, आपण सुद्धा तिथं माझे विद्यार्थी आहे, काय आनंद होतो. जय शिवराय. सर्वप्रथम तुमचे आभार आणि मनापासून शुभेच्छा तुम्हाला. कारण काय माहिती का, आज आनंद एवढ्या गोष्टीचा आहे. मी या शाळेचा माझे विद्यार्थी आणि ह्या कार्यक्रमाला तुमच्या मार्फत मी आलो इथे. ह्या सगळ्यात माझ्यासाठी मोठी म्हणून तुमचे आभार मानले. आज ठाण्यातील म्हणतो मी, फक्त जास्त पुढे जात नाही, पण ठाण्यातील एवढ्या जे आपण शिक्षण संस्थांमध्ये फिरतो, काही गोष्टी सामाजिक कार्यात असल्यामुळे जातोय काही ठिकाणी, परंतु मराठी संस्कृती, मराठी जोपासणारी आणि प्रत्येक गोष्टीत आपली संस्कृतीचा, मराठी शिक्षण पद्धती कशी पुढेल यासाठी सिंहाचा वाटवणारा माझी शाळा म्हणजे माझी मोहविद्यालय, ह्याचा मला अभिमान आहे की मी या शाळेचा माझी विद्यार्थी शाळा आज सुद्धा मराठी विद्यार्थी घडावा आणि मराठी विद्यार्थी घडण्यापेक्षा, मातृभाषेत शिकवण्यापेक्षा इथला विद्यार्थी घडावा. इथल्या विद्यार्थी, आता सर बोलले की न्यायमूर्ती सुद्धा या शाळेत नव्हते, पण आज सुद्धा त्या शिक्षकांची ही तळमळ आहे की आमच्या शाळेतला बाहेर पडलेला विद्यार्थी हा कुठेतरी मोठ्या ठिकाणी असावा आणि बाबा तो आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे हे गर्वाने सांगताना जेव्हा शिक्षकांचे मान उंचावले जाते ना, ती सगळ्यात मोठी हे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे आजची पिढी साधारणतः आहे ना इंग्रजी माध्यम याकडे वळलेली आहे, मराठी शाळेकडे कल कमी होत चाललाय. परंतु मला काय माहिती असं वाटते, मोहविद्यालय आज त्यात म्हणजे पालक वर्ग असू दे का इतर पिढीला मराठी माध्यमाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित ह्या अशा उपक्रमामुळे मुलांना, शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना कळेल की मराठी विषयात काय आहे. जे शिक्षण मराठीत आहे, आपल्या संस्कृतीचं, आपल्या परंपरेचं, ते मी कुठल्या शिक्षण संस्थेला दोष देत नाहीये, परंतु ते शिक्षण इतर ठिकाणी नाही मिळू शकत. आज 12 बळुतेदार पद्धती यांनी जी मांडलेली आहे, आज आपण बाहेर जनरली रस्त्यावर गेलो, कुठल्याही लहान मुलाच्या 12 बळुतेदार म्हणजे काय नाही सांगणार, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त आपण नावापुरता वाचतो, तो आज इथे कोण घेतलाय. पण हे दाखवून देणं प्रतिष्ठित, खरं सर्व शिक्षकांचं ना म्हणजे हे करावं तेवढं कमी आहे. खूप म्हणजे मोठी गोष्ट ही. अशा उपक्रम प्रत्येक शाळेने केला पाहिजे.
आणि मोहविद्यालय शाळेकडून इतर शाळेने देखील काहीतरी घेऊन हा उपक्रम लावला पाहिजे, कारण जेणेकरून मराठी शाळा वाचतील आणि मराठी विद्यार्थी टिकेल आणि मराठी शाळेत काय घडतं, संस्कृती कशी असते ही या माध्यमातून आपल्या लक्षात येते. मोह विद्यालय ठाण्याच्या मधोमध असणारे एक शिक्षण विद्यालय आणि शिक्षणाची एक वेगळी न्याय देण्याची व्यवस्था. कुंभार मडकं घडवतो, पण त्या मातीमध्ये चिकटपणाचा अंश असेल तर मडकं घडतं. त्या व्यक्तीप्रमाणे आज आभाळ एवढं दुःख मात्र आपल्या पाठीशी असून मात्र ह्या विद्यार्थ्यांसाठी, ह्या मुलांसाठी. कारण 3 तास शाळेमध्ये सोडलेल्या शिक्षकाकडून आपण ह्या देशाचा नागरिक घडावा आणि घडावी, तरुण पिढी घडावी अपेक्षा करतो. पण मात्र अहोरात्र काम करणारे आमचे शिक्षक खऱ्या अर्थानं आयुष्यभर स्वतःची दुःख लपवत समाजासाठी आणि विद्यार्थी घडावा यासाठी अहोरात्र काम करणारे सर्व शिक्षक असतील. ह्या शिक्षकांचा कलागुण आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी एक वेगळेपण असतं. काय एक आनंद होतोय. नाही, सर्वप्रथम नमस्कार. महाविद्यालय ही माझी शाळा आहे. मी या शाळेचा विद्यार्थी, एक माझे विद्यार्थी आहे. तर मराठी शाळा सगळ्यात पहिलं म्हटलं तर पालक सगळे इंग्रजी माध्यमांकडे वळतात, पण एक शिक्षक, मी पण एक स्वतः शिक्षक आहे, कोचिंग क्लासेस घेतो. तर मी माझ्या मुलांना मराठी शाळेमध्ये टाकलेलं आहे. ही माझी शाळा आहे. तर ह्या शाळेमध्ये टाकण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपली रीतिरिवाज, आपल्या परंपरा या मुलांना मराठीमध्ये लवकर समजतात. ओके, तर आता शाळेने मागच्या वर्षी जो उपक्रम राबवला होता, छत्रपती शिवरायांवरती एक कन्सेप्ट त्यांनी ठेवली होती. ती आता दुसरी कन्सेप्ट 12 बलुतेदार, रादर ते मुलांना आता माहिती नाहीयेत, पण आता जे सेटअप सगळे उभे केलेले आहेत त्यातून प्रत्येक मुलाला माहिती पडतं की 12 बलुतेदार नक्की काय असतात. तर मी खरंच शिक्षकांचे आणि पूर्ण शाळेच्या टीमचे आभार मानतो की त्यांनी असे उपक्रम राबवले जेणेकरून मुलांना प्रॅक्टिकली नॉलेज मिळेल आणि त्यांना लवकर समजेल. धन्यवाद. ही भूमी देशाच्या मस्तकावर तरलेली नसून समाजातल्या दीन दलित आणि 18 पगड आणि 12 बलुतेदाराच्या मनगटावर तरलेली आहे असं आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं. पण खऱ्या अर्थानं इथं लहान मुलांचा जो उपक्रम आहे, इथं विद्यार्थ्यांना घडवता येईल, विद्यार्थ्यामध्ये कौशल्य निर्माण येईल अशी एक ठाण्यातली मोहमाया विद्यालय आणि आजी माजी जे विद्यार्थी आहेत ते आज मोठ्या ठिकाणी आहेत. पण मात्र हे सगळं घडत असताना मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतनं तरुण घडला पाहिजे, तरुण घडली पाहिजे आणि 18 पगड 12 बलुतेदारांना योग्य दिशा आणि योग्य प्रवास आणण्यासाठी आजचा केलेला उपक्रम नक्की तुमच्या आणि आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देईल असं म्हणा हरकत नाही. कॅमेरामॅन सीमा रजपूतसह मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.